नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत 30 नोव्हेंबर 2024 चा कापूस बाजारभाव। 30 नोव्हेंबरमध्ये आपल्याला काही विशेष असं मार्केट पाहायला मिळते का, तर मार्केटची हालचाल काय आहे याची माहिती आपण घेणार आहोत। त्यासोबतच बाजारभाव कसे असतील आणि बाजारभाव तुम्हाला आज काय पाहायला मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल आणि तुम्हाला बाजारभावाचा अपडेट रोज पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, सध्याच्या कंडिशनमध्ये कापूस बाजारभावामध्ये हालचाल तर खूप चालू आहे, परंतु शेतकऱ्यांना पाहिजे तो दर मिळत नाहीये, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे। परंतु याच्याही पलीकडे मार्केटमध्ये सध्या अशी सिच्युएशन होती की मार्केट जे आहे अजूनही वाढतंय किंवा स्टेबल आहे। तर आता आजचं मार्केट जे आहे हे स्टेबल आहे, परंतु येत्या 2 दिवसामध्ये एक साधारणतः सोमवार मंगळवारचं मार्केट जे आहे हे आपल्याला सांगून जाईल की मार्केट जे आहे हे कोणत्या दिशेने जाते। जर मार्केट पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा जर पॉझिटिव्ह राहिलं तर डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला 8,000 पर्यंतचा आकडा जो आहे सांगितल्याप्रमाणे 8,000 पर्यंतचं टार्गेट हे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे। तर चला जाणून घेऊया मार्केटची हालचाल सध्याच्या परिस्थितीमध्ये काय। तर मार्केटमध्ये MCX मार्केट जे आहे, तर मार्केटमध्ये आज मार्केट आहे तिथंच आहे, म्हणजे 53,950 रुपयावर मार्केट आहे, परंतु मार्केटमध्ये आज जवळजवळ 200 रुपयाची तेजी पाहायला मिळालेली आहे। म्हणजे MCX मार्केट आहे तिथंच आहे, बंद त्याच ठिकाणी झाले, परंतु मार्केटमध्ये तेजी होती। आज मात्र मंदी आपल्याला काही पाहायला मिळाली नाही, त्यामुळे मार्केट जे आहे आपण असं समजूयात की मार्केट जे आहे तेजीमध्ये आहे। त्यानंतर ICAचा जो रेट आजचा पडलाय तर तो 54,500 रुपये झालेला आहे। आजच्या मध्ये मार्केट जे आहे तर प्लस 100 रुपये आहे, 54,500 रुपये, आणि इकडे 55,100 रुपये 30 mm च्या जागेसाठीचा रेट हा ठरलेला आहे। म्हणजेच कालच्या पेक्षाही आज 100 रुपये तेजीमध्ये आहे। तर याच्यामुळे काय होईल की एक साधारणतः 100 रुपये रेट जो आहे हा जिनिंग मध्ये वाढणार आहे। आता लक्षात घ्या, बरेच शेतकरी असे आहेत की जे लोकल मध्ये कापूस विकतात। आता आमच्यासारख्या ठिकाणची काय की जिनिंग थोडंसं लांब पडतं, मग आम्ही लोकल व्यापारी जास्त निवडतो। मग तुम्ही जर लोकल व्यापारी निवडत असाल तर तुम्हाला तो 100 रुपयाचा फरक दिसणार नाही, परंतु तुम्ही जर अकोला साईड असाल, अमरावती साईड असाल किंवा परभणी साईड असेल, मानवत साईड असेल, मानवतला खूप मोठी जिनिंग आहे, तर अशा जिनिंगमध्ये तुम्हाला साधारणतः कालच्या पेक्षाही आज 100 रुपये मार्केट जे आहे तेजीमध्ये पाहायला मिळेल, ते 100 रुपये तुम्हाला वाढून मिळतील। आता एकंदरीत जर रेंजचा हिशोब जर पाहिला तर रेंज आपल्या रेग्युलर आहे, रेंजमध्ये काही फारसा फरक नाहीये। जो खराब कापूस आहे 6,500 रुपयांनी जातोय, चांगला कापूस जो आहे 7,000, 7,100, 7,150, आणि जो जिनिंग रेट आहे हा साधारणतः 7,500 ते 7,700। 7,700 जो रेट आहे हा फक्त अकोला साईडला मिळतो, बाकी मग आपल्याकडे बीड, जालना, नगर या ठिकाणी रेट कमी आहेत, साधारणतः 7,100, मॅक्सिमम 7,200। गुजरातमध्ये सुद्धा तीच परिस्थिती, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट आहेत। साधारणतः रेंज जे आहे 6,500 पासून 7,300, मध्य प्रदेश सुद्धा 6,500 पासून 7,500, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान 6,500 ते 7,400 सरासरी रेट मिळतोय। बाकी मार्केट कसं असेल याची अपडेट तुम्हाला सोमवारच्या व्हिडिओमध्ये किंवा मंगळवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रॉपर अपडेट दिली जाईल। तरी सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे आणि ते टार्गेट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी स्क्रीनवर पाहायला मिळेलच। तर या टार्गेटनुसार तुम्ही तुमचा कापूस जो आहे विक्रीचं नियोजन करू शकता, परंतु तरी सुद्धा तुम्हाला रोजचा बाजारभाव अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याच अपडेटवर तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये टार्गेट किती दिवसात अचीव होऊ शकतं किंवा किती दिवसापर्यंत हे टार्गेट अचीव होतंय की नाही हे सुद्धा अजून कन्फर्म होत नाहीये। कारण रेट जो आहे तर ICA मध्ये आणि MCX मध्ये जवळजवळ 1,200 रुपयापर्यंत फरक झालेला आहे, परंतु शेतकऱ्यांच्या कापूस भावामध्ये फक्त 300 रुपयाचा फरक झालाय, आणि इथंच प्रॉब्लेम होतोय। जो रेट शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे तो अजूनही मिळत नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी जी आवक सध्याच्या परिस्थितीमध्ये वाढवली, तर असं एक वाटतंय मित्रांनो, कापसाची आवक जी आहे ही आवक कंट्रोलमध्ये ठेवा, त्याच वेळेस हे रेट वाढतील। नाहीतर आपले रेट कंट्रोल करण्यासाठी ऑलरेडी बाजारामध्ये मार्केटमध्ये गठन जे आहे इम्पोर्ट केलेलं आहे, त्यामुळं एक पर्याय आपल्याकडे आहे, तो म्हणजे विक्री व्यवस्था कंट्रोलमध्ये ठेवणे। विक्री जास्त प्रमाणात काढायची नाही। ज्या शेतकऱ्यांना खूप इमर्जन्सी आहे अशा शेतकऱ्यांनी कापूस बाहेर काढा, ज्या शेतकऱ्यांना इमर्जन्सी नाही, प्रॉब्लेम नाहीये, त्यांनी बिनधास्तपणे थांबा, कारण इथून पुढचा जो काळ असणार आहे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि जास्तीत जास्त एप्रिल, तर या 4 महिन्यामध्ये चांगले रेट तुम्हाला मिळणार आहेत। त्यामुळं घाई फारशी करू नका, ज्यांना इमर्जन्सी असेल त्यांनी विका, बाकीच्यांनी बिनधास्तपणे ठेवा, रेट हे वाढतील आणि चांगल्या प्रमाणात वाढतील। धन्यवाद।